आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये फायनल लढत असणार आहे। 41 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारत पाकिस्तान आशिया चषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत। हाय व्होल्टेज फायनल सामन्यापूर्वी भारतीय संघाचे 3 महत्त्वाचे फलंदाज मात्र जखमी झाले, त्यामुळे आता चिंता वाढली आहे। अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना दुखापत झाली आहे। दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 8 वाजता सामना रंगणार आहे। तर आकडेवारी आपण बघतोय, भारत विरुद्ध पाकिस्तान आतापर्यंत मैदानामध्ये कुणी बाजी मारली आपण बघतोय। आशिया कप मध्ये एकूण सामने 20 झालेले आहेत भारत विरुद्ध पाकिस्तान असे, ज्याच्यामध्ये भारताने 12 जिंकलेले आहेत, पाकिस्तानने 6 जिंकलेत आणि टाय झालेल्या मॅच 2 आहेत, अशी ही आकडेवारी आहे। तर पाकिस्तानला आता फायनल नॉकआउट पंच द्यायला भारत सज्ज आहे। 41 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनल मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होतीये। टीम इंडिया 9व्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी सज्ज आहे। आशिया कप मध्ये आतापर्यंत भारताचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळाले। मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली। अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि सूर्याकडून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई झाली। अभिषेक शर्माने पाकिस्तानी बॉलर्सना आता धास्ती दिलेली आहे। सूर्याच्या हँडशेक न करण्यावरून सुद्धा वाद झालेला आपण बघितला। दोन्ही सामन्यामध्ये हँडशेक झालंच नाहीये। साईदजादा फरहानच्या गन सेलिब्रेशनवरून पाकिस्तानवर प्रचंड मोठी टीका झाली। हारिस रॉफच्या फायटर जेट ॲक्शनवरून भारतीय खेळाडूंनी सडेतोड उत्तर दिलं। पाकिस्तानने रेफरी विरुद्ध तक्रार केली, पण ते तोंडावर आपटले। आज पुन्हा एकदा टीम इंडिया पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी सज्ज आहे। आता पुढची बातमी। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं हा निर्लज्जपणाचा कळस आहे असं म्हणत क्रिकेट सामन्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत क्रिकेट खेळणं देशभक्तीचं ढोंग आहे असंही ठाकरे म्हणाले। प्रेक्षक प्रायोजकांनी सामन्यावर बहिष्कार टाकावा असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलंय। परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना येत्या रविवारी होतोय, म्हणजे उद्या। हा निर्लज्जपणाचा कळस झाला, बेशर्मीचा कळस झालेला आहे। एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं जातं, त्यांना अटक केली जाते, रासुकाखाली अटक केली जाते। आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय, म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळत आहेत, हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले 2 सामने, दुसरा सामना तर खरी झालं कोणालाच कळलेलं नाहीये, उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा। त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत, जाहिरातदार आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा तुमच्यातली देशभक्ती जरा दाखवा। तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात, तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यावर कुठेही स्पॉन्सरशिप देऊ नका, हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय।